बातमी बघूयात। भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी पक्षाच्या नव्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांची घोषणा केली। आगामी विधानसभा निवडणुका आणि 2029च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या या संघटनात्मक फेरबदलामध्ये अनुभवी नेत्यांसोबत नव्या चेहऱ्यांना सुद्धा महत्त्वाची जबाबदारी आता देण्यात आली आहे। नव्या टीममध्ये 13 राष्ट्रीय उपाध्यक्ष, 8 राष्ट्रीय सरचिटणीस आणि 16 राष्ट्रीय सचिव यांची नियुक्ती करण्यात आली आहे। राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे सिंधिया, राम माधव, वैजयंत पांडा, तीरथ सिंग रावत आणि सरदार मनप्रीत सिंग बादल, रेखा वर्मा आणि तारिक मंसूर यांच्यासह 13 नेत्यांची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे। माजी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांना राष्ट्रीय सरचिटणीस पदाची जबाबदारी देण्यात आली आहे। त्यांच्यासोबत बिप्लब कुमार देब आणि सतीश पुनिया यांच्यासह अन्य नेत्यांचा राष्ट्रीय सरचिटणीसांच्या टीममध्ये अखेर समावेश करण्यात आलाय। बीएल संतोष यांच्याकडे राष्ट्रीय संघटन सरचिटणीस पद कायम ठेवण्यात आलंय। केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची पक्षाच्या राष्ट्रीय कोषाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे। संघटनात्मक आणि आर्थिक पातळीवरती महत्त्वाची असलेली ही जबाबदारी गोयल यांच्याकडे सोपवण्यात आल्याची माहिती आहे। अतिशय चांगली टीम आहे। अनुभवी आणि नवीन अशा दोन्ही प्रकारच्या लोकांचं कॉम्बिनेशन केलंय। अनेक युवा लोक देखील या टीममध्ये पाहायला मिळत आहेत। महाराष्ट्रातनं जे लोक या राष्ट्रीय टीममध्ये आले त्यांना तर शुभेच्छा देतोच, पण एकूणच संपूर्ण नॅशनल टीमला मनापासून शुभेच्छा देतो। मला विश्वास आहे की ही टीम अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करेल आणि देशभरामध्ये भारतीय जनता पक्षाचं संघटन वाढवण्याचं काम करेल, सरकारला संघटनेशी जोडण्याचं काम करेल। दरम्यान भाजपच्या या नव्या टीममध्ये नेमकं कोण कोण आहे पाहूयात। वसुंधरा राजे सिंधिया राजस्थान राष्ट्रीय उपाध्यक्ष म्हणून त्यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली आहे। तीरथ सिंह रावत उत्तराखंड, राम माधव दिल्ली यांच्याकडे राष्ट्रीय उपाध्यक्ष पदाची धुरा त्यांच्या खांद्यावरती सोपवण्यात आली आहे। त्यानंतर वैजयंत जय पांडा ओडिशा, डी पुरंदरेश्वरी यांच्याकडे आंध्र प्रदेशच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली आहे। त्यानंतर रेखा वर्मा उत्तर प्रदेशच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष पदाची धुरा त्यांच्या खांद्यावर सोपवण्यात आली। वर्षाबेन दोशी गुजरात मधल्या राष्ट्रीय उपाध्यक्ष पदाची जबाबदारी त्यांच्याकडे देण्यात आली आहे। तर महाराष्ट्राच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी डॉक्टर भारती पवार यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली। त्यानंतर सरदार मनप्रीत सिंग बादल पंजाबमधून राष्ट्रीय उपाध्यक्ष पदाची धुरा त्यांच्याकडे सोपवण्यात आली आहे। तर लालसिंह आर्या मध्य प्रदेश यांच्याकडे सुद्धा राष्ट्रीय उपाध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली आहे। प्राध्यापक तारिक मंसूर यांच्याकडे सुद्धा राष्ट्रीय उपाध्यक्ष पदाची उत्तर प्रदेशची धुरा त्यांच्याकडे सोपवण्यात आली आहे। डॉक्टर मधुचंद्र कर पश्चिम बंगाल राष्ट्रीय उपाध्यक्षपदी त्यांची वर्णी लागली आहे। राष्ट्रीय महामंत्री संघटनामध्ये बीएल संतोष यांची वर्णी लागली आहे। राष्ट्रीय महामंत्रीपदी विनोद तावडेंची वर्णी लागलेली आहे। तर राष्ट्रीय महामंत्रीपदी स्मृती इराणी यांची उत्तर प्रदेशच्या भागातून वर्णी लागलेली आहे। राष्ट्रीय खजिनदार म्हणून पीयूष गोयल यांचं नाव अखेर स्पष्ट झालंय।